माहेरी आल्यावर आपण किती निवांत असतो ना, म्हणजे मी उठायच्या आधी मम्मीचा अर्धा स्वयंपाक झालेला असायचा. मग उठायचं, ब्रेकफास्ट करायचा, नाश्ता करते तोपर्यंत आमच्या अन्न मॅडम आल्या मस्त अशा तयार होऊन. नंतर आम्ही दोघी बाहेर गेलो. बाहेर जाऊन बघतोय तर यांचं चाललं होतं गाडीवरनं फेरफटका मारायचा. आणि आजकाल लहान मुलांना काय ते गाडीचं वेड आहे ना. एकदा गाडीवर बसलं की बसलं, परत खाली उतरायचं नावच नाही काढायचं. आणि आपण त्यांना कितीही फोर्स केला ना खाली उतरण्यासाठी तरी ते उतरत नाहीत. मी मस्त याची जरपाटीची मजा घेत होते. म्हणजे त्याला मी गाडीतून उतरायसाठी ट्राय करत होते, पण शेवटी तो काही उतरलाच नाही. शेवटी मी त्याला जबरदस्तीने ओढून घेतलं माझ्याजवळ. आणि हे पिलू तुम्ही बघताय ना, ते माझ्या चुलत बहिणीचा मुलगा आहे. ज्या दिवशी मम्मीकडे गेले होते ना, त्या दिवशीच ते पण आले होते सुट्टीसाठी. आणि मी माहेरी आल्या म्हटल्यानंतर जेवणाचा काहीतरी झणझणीत मेनू झालाच पाहिजे. तर त्यासाठी माझ्या भावानं एवढं सकाळ सकाळी जाऊन मस्त एवढा मोठा मासा आणला होता. आणि आमचं गाव नदीकाठी असल्यामुळं ना आमच्याकडे खूप फ्रेश मासे मिळतात. जेवण बनते तोपर्यंत आम्ही गेलो आमच्या वहिनींच्या घरी आणि मीच्या घरी गेलो. तिथं जाऊन मस्तपैकी मिसळ खाल्ली. नंतर मी रिटर्न येऊन पटकन जेवण करून घेतलं. आणि त्यानंतरची दुपार आमची अशी निवांत गेली. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.